या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। महिला दिनासारख्या दिवसामध्ये महिलांच्या हक्कावर खूप चर्चा केली जाते। मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलांवरील हिंसाचार संपवण्यासाठी एक दिवस स्वतंत्रपणे देखील साजरा केला जातो। दुर्दैवाने ती एक मोठी गरज बनली आहे। एवढेच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये जिथे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अनेक अधिकार मिळाले आहेत, तरीही महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवसाची प्रासंगिकता कायम आहे। ते पाहण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी दरवर्षी 25 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। पालकमंत्री हसन मुश्रीफ आंदोलनामध्ये सन्मानजनक तोडगा काढून गळीत हंगाम सुरळीत सुरू केल्याबद्दल शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला आहे। ऊस दर आंदोलनातील सन्मानजनक तोडग्याबद्दल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला। यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, कालच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनीवरून आंदोलनातील सन्मानजनक तोडग्याबद्दल धन्यवाद मानले। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही समन्वयाची भूमिका घेतल्यामुळे सन्मानजनक तोडगा काढून हंगाम सुरळीत झाला, असेही ते म्हणाले। यानंतर शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले, ऊस दर आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या भावना, शेतकरी संघटनेची भूमिका आणि साखर कारखाने यांच्यामध्ये पालकमंत्री मुश्रीफ यांनी समन्वयाने चर्चा घडवून आणली आणि चांगला तोडगा काढला। यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, अविनाश मगदूम, कसबा सांगाव, ग्रामपंचायत सदस्य दीपक हेगडे, संतोष मगदूम, कुमार पाटील, अनिल माने, निलेश चौगले आदी प्रमुख उपस्थित होते। ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजश्री शाहू खासबाग कुस्ती मैदान या वास्तूंच्या नूतनीकरण आणि संवर्धनासाठी महापालिकेने शासनाकडे 9 कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर निधी मंजूर करून आणू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले। ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह व राजश्री शाहू खासबाग कुस्ती मैदान या वास्तूंच्या नूतनीकरण आणि संवर्धनासाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणण्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली। महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी व अधिकाऱ्यांसोबत क्षीरसागर यांनी परिसराची पाहणी करून सूचना दिल्या। यावेळी देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे, शहर अभियंता हर्षदी घाडगे, उपशहर अभियंता नारायण भोसले उपस्थित होते। नाट्यगृहाचे खराब झालेले छत, बंद पडलेल्या टॉयलेटसह नाट्यगृहातील साहित्य यांच्या दुरुस्तीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून लवकरच कामाची पूर्तता होईल, असे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितले। यावेळी रंगकरांनी आपल्या व्यथा मांडल्या। राजश्री शाहू खासबाग मैदान व संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या प्राचीन वास्तूंची दुरवस्था झाली आहे। आराखडा म्हणजे गवताचे कुरण झाले आहे। मैदानाच्या तटबंदीला भेगा पडल्या आहेत। टॉयलेट बंद असल्याने कलाप्रेमींची तसेच महिलांची गैरसोय होत आहे, असे त्यांनी सांगितले। या प्रश्नावर लवकरच तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली। शाहूनगर परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखाना अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी शुक्रवारी दिनांक 1 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर नीलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत। भोगावती सहकारी साखर कारखान्यावर काँग्रेसचे आमदार PN पाटील, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार पाटील, राष्ट्रवादीचे AY पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी संचालक PD धुंद्रे यांच्या आघाडीची सत्ता आली आहे। अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद मित्र पक्षाकडे देण्यात येणार आहे। आमदार PN पाटील अध्यक्षपद राधानगरीत देणार की करवीरमध्ये देणार
यावर उपाध्यक्षपद कोणत्या मित्रपक्षाकडे जाणार हे निश्चित होणार आहे. अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार माजी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांचा पराभव झाल्याने अध्यक्षपदाचे दावेदार वाढलेले आहेत. त्रिपुरा पौर्णिमेनंतर रविवारी मध्यरात्रीनंतर पंचगंगा नदीघाटावर दीपोत्सवाला सुरुवात होणार आहे. सोमवारी पहाटे नदीघाट उजळणार आहे. यासोबतच सांस्कृतिक कर्मचाऱ्यांचीही रेलचेल राहणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो शहरवासी पंचगंगा नदीघाटावर जमतात. दीपोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्रिपुरा पौर्णिमा रविवारी दुपारनंतर सुरू होते. या रात्री पंचगंगा नदीघाटावर दीपोत्सवाचा सोहळा सुरू होतो. पहाटे शेकडो भाविक पंचगंगा नदीला दीप अर्पण करण्यासाठी जमतात. थंडीत सहकुटुंब अनेकांचा सहभाग असतो. फुलांचा गालिचे, सार्वजनिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या रांगोळ्या, देवदेवतांच्या प्रतिमांचे पूजन, यावेळी नदीघाटांवर अत्यंत भक्तिमय वातावरणात हा सोहळा रंगतो. कसबा बावडा, शिंगणापूर घाट, रंकाळा तलावसह शहरातील सर्वच मंदिरांमध्ये दीपोत्सवाची तयारी सुरू आहे. दारोदारी सजलेली तुळशी वृंदावन, ऊस फुलांच्या माळांची सजावट, रांगोळींची आरास आणि लग्नखट्टिका, मंगल अष्टकांचा सूर, आतिषबाजी, फराळ प्रसादाचं वाटप अशा वातावरणामध्ये शुक्रवारी सायंकाळी तुळशी विवाह सोहळा घरोघरी मंदिरामध्ये उत्साहात संपन्न झाला. तुळशी विवाहानंतर दिवाळी सणाची सांगता झाली. तुलसी विवाहाची लगबग मागील 4 दिवसांपासून घरोघरी होत होती. वृंदावन कुंड्यांची रंगरंगोटी करण्यात आली. तुळशी विवाहासाठी ऊस, चिंच, आवळे, झेंडूची फुले, सुपारी, हळकुंड, बांगड्या अशी तयारी करण्यात आली होती. घराबाहेरील तुळशी वृंदावन सभोवती ऊस, फुलांच्या रांगोळींची आरास करण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी गल्लीमध्ये सामूहिकरित्या एकत्रित लग्न सोहळ्याची तयारी करण्यात आली. सायंकाळच्या मुहूर्तावर मंगल अष्टकांच्या स्वरात तुलसी विवाहाचा सोहळा रंगला. वेळ झाल्या छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ विमान तेजसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरारी घेतली. बेंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला भेट दिल्यानंतर त्यांनी तेजसमधून हे उड्डाण केले. त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी असून साताऱ्यातील कराडमध्ये असलेल्या त्यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते. पण त्यांची प्रकृती ठीक नसल्याने अचानक दौरा त्यांना रद्द करावा लागला, अशी माहिती समोर येत आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. साताऱ्यातील कराडमध्ये असलेल्या त्यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी अनेक नेते मंडळी पोहोचले आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी येणार होते. मात्र मुख्यमंत्री शिंदेचा कराड दौरा अचानक रद्द झालाय. प्रकृती ठीक नसल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी असल्याने साताऱ्यातील कराडमध्ये त्यांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेण्यासाठी आज मोठी गर्दी होत असते. आज सकाळपासून अनेक नेते मंडळी कराडमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळाले. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज कराडमध्ये येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेण्यासाठी येणार होते. त्यांचा शासकीय दौरा देखील निश्चित झाला होता. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून तयारी देखील करण्यात आली होती. पण मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने आणि त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आलाय. गेल्या 2 दिवसापासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरून मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली. त्यामुळे उद्याच्या ओबीसी सभेला आपण उपस्थित राहणार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा समाजाबाबतची मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहेत. त्यामुळे भुजबळांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली. या दरम्यान आता वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली असून उद्या होणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी सभेला भुजबळांसोबत हजेरी लावणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. गेल्या 2 दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी मला फोन करून मेळाव्यात उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे. तसेच सर्व ओबीसी नेत्यांची देखील अशीच भावना आहे. त्यामुळे उद्याच्या ओबीसी सभेला आपण उपस्थित राहणार असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. खरं तर त्या मेळाव्याला पूर्वी त्याची तयारी जी केली होती ती तयारी आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांनी केली आणि मधामध्ये आम्ही जरा आमची काही भूमिका विशद केली होती. परंतु मला 2 दिवसापासून हजारो ओबीसी बांधवांनी मला फोन करून विनंती केली किंवा फोन करून मला त्या मेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहावे अशी आमच्या सगळ्या ओबीसी नेत्यांनी सुद्धा माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मी हिंगोलीच्या मेळाव्याला उद्या जाणार आहे आणि जिथे ओबीसीचा मेळावा आहे आणि तो सर्वपक्षीय आहे त्यामध्ये ओबीसी साठी भुजबळ साहेबांनी सुद्धा आवश्यकता पडेल तर मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे आणि ओबीसीच्या साठी अशी भूमिका मांडली आणि मी सुद्धा ओबीसीच्या साठी जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे लढण्यासाठी ओबीसीच्या पाठीमागे उभा राहणार. आम्हाला कोणाचंही नुकसान करायचं नाही. आम्हाला कोणाच्या विरुद्ध आमच्या भावना या तीव्र स्वरूपाच्या आहेत हे आम्हाला दाखवायचं नाही. आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजांना आरक्षण द्यावे आणि त्या गरीब समाजाला ओबीसी मराठ्यातील जे गरीब समाज आहे मुलं आहेत त्या सर्वांना आरक्षणाचा लाभ व्हावा अशी इच्छा मराठा समाजाची असेल तर त्यांना ते आरक्षण दिलं गेलं पाहिजेत. पण ते ओबीसीतून नको ही मुख्यमंत्र्यांची भूमिका, उपमुख्यमंत्र्यांची भूमिका, सगळ्या नेत्यांची भूमिका आहे. तीच भूमिका माझी आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.